दिपवला. क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून त्यांनी केलेलं कार्य पुढे जोमानं चालू ठेवलं. विद्येविना मती केली, मतीविना नीती केली, नीतीविना गती केली, गतीविना वित्त केली. विद्येविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बहुजन समाजाची संक्रमणावस्था घालवायची असेल तर आजच्या तरुण पिढीनं हे दूध प्यायलाच हवं. और इसीलिए वफा करते तो बेवफाई ना होती, ये दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती. मेरे भीम जी का सुनते, अरे मेरे भीम जी का सुनते तो भारत पाकिस्तान लकीर ना होती, भारत पाकिस्तान लकीर ना होती. घडविला हो जान इतिहास ताजा, घडविला हो जान इतिहास ताजा. धन्य भीम माझा बहुजनांचा राजा, धन्य भीम माझा बहुजनांचा राजा, धन्य भीम माझा बहुजनांचा राजा. ज्ञान वेचून प्रबुद्ध हो मानवा, ज्ञान वेचून प्रबुद्ध हो मानवा. प्रज्ञेचा प्रकाश दाविल मार्ग हा नवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा. आणि आता जाता जाता सांगते कि रुतबा मुझ मेरे सर को तेरे संविधान से मिला है. शब्दांगे लक्ष द्या. ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये मान और सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को मिला होगा उनकी मुकद्दर से, औरों को मिला होगा उनकी मुकद्दर से, लेकिन मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. आणि म्हणून जीती हूँ तेरा नाम लेकर, मरकर भी मेरा यही हाल होगा. कफन उठा कर देख लेना मेरे भाई, मेरे लबों पर जय भीम का ही नाम होगा, जय भीम का ही नाम होगा. आणि म्हणून माझ्यासोबत तुम्हाला गायचं आहे. जरा ते खोडील खोडील असं खोड काढा ना जरा. चिमटा 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 शेर. मनुवाद कितना भी उछलने दो, संविधान इस देश का इलाज रहेगा. न कौन सा कायदा रद्द होगा, न कौन सा कायदा बदलेगा. फिर चाहे गांधी हो या मोदी, फिर चाहे गांधी हो या मोदी, भीमराव ही भारत का बाप रहेगा, भीमराव ही भारत का बाप रहेगा. आणि आता तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत बोललात तर बरं होईल. तुमचा आवाज मला ऐकायचा आहे, कारण हा कार्यक्रम जो आहे तो रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने आहे. म्हणून जाता जाता सांगते, नफरत करोगे, वंदना सिद्धार्थ म्हणतात, नफरत करोगे तो हम भी आदर भूल जाएंगे, और जो तुम चाहो हम उसी पे तुल जाएंगे. प्यारा है तुम्हें स्वर्ग तो शौक से जाइए, प्यारा है तुम्हें स्वर्ग तो शौक से जाइए. हम भीम की औलाद है, हम स्कूल जाएंगे. क्या बात आहे. आणि म्हणून जिजाईचा, 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 आता भीमाईचा तो भीमा, जिजाईचा तो शिवा, भीमाईचा तो भीमा, जिजाईचा तो भीमा.
वाजवलं का जरा? अरे एकदम 50 ग्रॅम टाळी रिपब्लिकन सेनाई. हॅलो. हॅलो. 100% टाळ्या वाजव म्हणून सांगितले तुम्हाला मागाशी. कसं आहे हॅलो की सगळ्या गोष्टींवर टॅक्स आहे, फक्त एकच गोष्ट आहे त्याच्यावर टॅक्स नाहीये, ती म्हणजे टाळी. कधी लावतील ते सांगू शकत नाही, तोपर्यंत वाजवून घ्या. थँक्यू सो मच साहेब. आणि यानंतर संविधानावर एक गीत आहे, दादानी आत्ताच घ्यायला सांगितलं मला. ते गीत दादानी स्वतः लिहिलेलं आहे आणि हे गीत आपण 26 नोव्हेंबरला प्रदर्शित करतोय युट्यूबवरती. त्यामुळे इन्स्टा आणि युट्यूबवरती बरीच गाणी आहेत शाहिरीच्या माध्यमातून, तुम्ही पाहू शकता. आज हे आमचे जे ढोलकी नवाज आहेत श्रीकांत गवळी, हे आपल्या आजीला अत्यंत प्रिय होते आणि सकाळी 11 वाजता आजी गेली आणि हे सदस्य 5:30 वाजता स्मशानातून डायरेक्ट इथे आलेले आहेत. कारण कलाकाराला कर्तव्यपूर्ती अत्यंत महत्वाची असते. असाच काही प्रसंग सीमाताईंचाही झालेला आहे. सांगा तुम्ही दादा, तुम्ही सांगा. मला वाटतं 2022 ना, 22 23 2023 मध्ये आम्ही धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमाला आम्ही नाशिकला असताना सकाळी 5:30-6 पोहोचलो. 9-9:30 आम्हाला फोन आला. 4 कार्यक्रम होते इथे. भाटला दुसऱ्या दिवशी भाटायला होता आणि नंतर आम्हाला बाहेर कुठे दौऱ्यावर जायचं होतं. 2 कार्यक्रम दौऱ्यावर होते आमचे. असे 4 कार्यक्रम लगातार होते. आज इथे, आज परवा तिथे, उद्या तिथे असं होतं. आणि 9-9:30 फोन आला त्यांच्या मुलाचा, सीमाताईंच्या मुलाचा. आम्ही झोपलो होतो, गार झोपेत होतो आम्ही. सीमाताई रडत होतं. तिकडे काय झालं म्हणून आम्ही उठून गेलो. तेव्हाच समजलं की सीमाताईंचे पती रमेश पाटील हे निघून गेले होते जग सोडून. हार्ट अटॅक झाला. हार्ट अटॅकने गेले. नंतर काय झालं ते काय करावं काय सुचायला तयार नाही, म्हणून मी सीमाताईंना विनंती केली की आपण जा, आम्ही कार्यक्रम करूनच येऊ. मी आयोजकांना सांगितलं की आजचा कार्यक्रम आपण सीमाताई पाटील यांना पाठवून, म्हणजे विना सीमा पाटील यांना घेऊन आपण हा कार्यक्रम करूया. आयोजकांनी म्हटलं नाही, तुम्ही सगळीच कंपनी जा, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाशिकचे मोहनभाऊ अडाळे म्हणून आहेत, त्यांचं नावही सांगतो मुद्दाम, कारण त्यांना ही सविस्तर त्यांच्याशीच आमची चर्चा चालू होती. त्यानंतर 1-1.5 तासांनी सीमाताई जेव्हा थोड्याशा याच्यात आल्यानंतर सीमाताईंचा जो मुलगा आहे अभिषेक पाटील यांनी त्यांना एक वेगळी हिंमत दिली की म्हणे मम्मी आता काही येऊन फायदा नाही आहे, पप्पा तर गेलेलेच आहेत, तू येऊन काय करणार आहेस, काय होणार आहे यातून, एक काम कर, तू घेतलेला हातात वसा जो घेतलेला आहेस तो पूर्ण कर, कार्यक्रम कर आणि मग ये. आणि मग सीमाताई आम्ही कार्यक्रम केला. रात्री 12-12:30 डायरेक्ट स्मशानभूमीत आम्ही सगळे कलावंत गेलो. त्यांचं सगळं तो व्हिडिओ वगैरे आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक घरात भेटायला येत होते. मागच्या दरवाजाने 4 वाजता सीमाताई मागच्या दरवाजाने पशार कार्यक्रमासाठी. सगळेच्या सगळे 4ही कार्यक्रम या दुःखाच्या ह्याच्यात पण सीमाताईंनी पूर्ण केले. इतकंच काय तर त्यांच्याकडे त्या गुरु पुजारी समाजाच्या असल्यामुळे दशक्रिया वगैरे काय काय केली जाते, पण त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे 2022 मध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे त्यांनी दशक्रिया वगैरे हे सगळं करणं टाळलं. साध्या पद्धतीने गेल्या, घरातलीच लोक गेले, त्यांच्या काय अस्थी त्या शिवाजी पार्कच्या समुद्रामध्ये विसर्जित केल्या. आणि घरामध्ये मुलाबरोबर थोडंसं भांडण करून देखील मुलगा म्हणत होता नाही आपण भटाला बोलू, याला बोलू, म्हणेन अजिबात बोलवायचं नाही. कुठल्याही ब्राह्मणाला न बोलवता, कुठलीही हिंदू धर्मातली पद्धत न घेता त्याने तो विधीही पार पाडला, असे हा सीमाताई. आणि यानंतर हे संविधानावरती जे गीत आहे ते आपल्यासाठी सादर करते कवी रमेश बुरबुरे यांच्या 4 ओळी सुरुवातीला ऐकवते.
हक्क पाहिजे ते सारेच दान करते. तुम्हा आम्हाला जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते. आणि रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. दवडीत भाकरीची चतकोरही नसे पण मज पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते. संसार मुक्त करण्या धर्मातुनी विषारी. संसार मुक्त करण्या या धर्मातुनी विषारी. आणि सिद्धांत बाभिमाचे जालिम निदान करते. चुकले कधी मधी तर होणार योग्य शिक्षा. तुम्ही आम्ही चुकलो कधी मधी तर होणार योग्य शिक्षा. आणि हे सत्यमेव जयते जगणे महान करते. आणि ही रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. आणि म्हणून धन्य धन्य भारत देश देशाचा खरा ग्रंथ. काय 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 म्हणाला? हा धन्य धन्य भारत देश बर. आणि देशाचा हा ग्रंथ. हा खरा ग्रंथ. खरा ग्रंथ. बर. धन्य धन्य भारत देश देशाचा खरा ग्रंथ. हा जय संविधान. शब्दांकडे लक्ष द्या. जॉली दादांनी गाणं लिहिलंय. धन्य धन्य भारत देश देशाचा खरा ग्रंथ. धन्य धन्य भारत देश देशाचा खरा ग्रंथ. आज वंदी तो देश हा सारा. आज वंदी तो देश हा सारा. मुजरा मानाचा मानाचा संविधानाला. हे मानाचा मानाचा संविधानाला. मुद्रा मानाचा मानाचा संविधानाला. क्या बात है. संविधानाची किमया भारी. या संविधानाची किमया भारी. विकासाची लोकशाही जारी. विकासाची लोकशाही झाली. विकासाची लोकशाही झाली. धर्मजाती असे देशात खरी. धर्मजाती असे देशात खरी. गुण्या गोविंदानं नांदतात सारी. गुण्या गोविंदानं नांदतात सारी. गुण्या गोविंदानं नांदतात सारी. काश्मीर ते कन्याकुमारी संविधानाचे हे दारी. काश्मीर ते कन्याकुमारी संविधानाचे हे दारी. गरज आहे का कोणाची आम्हाला. गरज आहे का कोणाची आम्हाला. मुजरा मानाचा करते मी संविधानाला. हे मुद्रा मानाचा मानाचा संविधानाला. मुद्रा मानाचा मानाचा संविधानाला. नुसता कायदा कलम नाही यात. काय 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 लोकांना वाटतं संविधानामध्ये कायदे कलम एवढंच आहे सगळं. हो का? हा बर. म्हणून जॉली दादांनी लिहिलंय. नुसता कायदा कलम नाही यात. नुसता कायदा कलम नाही यात. जीवन जगावं कसं या जगात. हे जीवन जगावं कसं या जगात. जीवन जगावं कसं या जगात. प्रधानमंत्री मुख्यमंत्री भारतात. प्रधानमंत्री मुख्यमंत्री भारतात. आहे लोकांच्या पहा हातात. आहे
आमदार खासदार जे कोणी असो मग यांना निवडून भाऊ देणं पण ह्याच्याच पाठीमाग आम्ही चकल्या उचला हे करा ते चाललंय आमचं काम. म्हणूनच चाललंय ना आता मग या ठिकाणी शिवशक्ती आणि भीमशक्ती कशाला झाली एकत्र कशाला झाली? साहेबांनी काय म्हणून निर्णय घेतलाय याच्यासाठीच घेतलाय ना की कार्यकर्ते कुठपर्यंत सतरंजा उचलत बसतील हो माझे. प्रत्येकानं त्या शासनाच्या दरबारी पोहोचलं पाहिजे. माझा हा साधा कार्यकर्ता सुद्धा उच्च पदावर जाऊन बसला पाहिजे. आणि म्हणून साहेबांनी उचललेले हे पाऊल आणि म्हणून हे गीत आणि हे शिवशक्ती भीमशक्ती आणि म्हणून दादानी काय लिहिलंय, आपल्याला सगळ्यात जास्त मोठा अधिकार जर संविधानाने दिलाय तर तो मतदान करण्याचा दिलाय. तुम्हाला माहिती आहे ना, परदेशामध्ये मतदान करता यावं म्हणून अनेक स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. मतदान मिळावं करता यावं म्हणून, पण आपल्याला कसं सगळं सहज मिळालेलं आहे त्यामुळे आपल्याला कधी कधी किंमत वाटत नाही. बाबासाहेबांनी काय सांगितलं की तुमचं एक मत मीठ मिरची लिंबू इतकं कमी समजू नका. तुमच्या एकामध्ये मतामध्ये एवढी ताकद आहे हो की तुम्ही राजाला राजा बनवू शकता आणि राजाला भिकारी सुद्धा त्या खुर्चीवर खाली पाडू शकता. आणि म्हणून प्रत्येकानं मतदानाचा अधिकार गाजवला पाहिजे. आणि म्हणून दादाने किती सुंदर लिहिलंय बघा, प्रधानमंत्री मुख्यमंत्री भारतात, प्रधानमंत्री मुख्यमंत्री भारतात, आहे लोकांच्या हातात, आहे लोकांच्या हातात, आहे लोकांच्या हातात. लोकतंत्र मंत्री आला मंत्र चालत नाही त्याला, लोकतंत्र मंत्री आला मंत्र चालत नाही त्याला. भारत जगात एक नंबरला, भारत जगात एक नंबरला. आता तुम्हाला तुमची जबाबदारी आहे संविधानाची जनजागृती करणं, संविधानाची जपणूक करणं, संविधानाचं एक एक पान वाचणं प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या लेकरांना शाळेच्या अभ्यासाबरोबर रोज एक संविधानाचं पान वाचून दाखवायचंय. तुम्हाला नुसतं संविधानाची प्रत नाही घरात ठेवायची आहे, ते वाचलं नाही तर आपल्याला कसं कळेल. आणि माझ्यासोबत म्हणून तुम्हाला म्हणायचंय, मुजरा मानाचा बोला ना, मुजरा मानाचा करतो मी संविधान. आवाज, मुजरा मानाचा करतो मी संविधानाला. आम्ही तर अजून नाश्ता पण नाही केला. मानाचं संविधानाला आवाज, मानाचा करतो मी संविधानाला, मुजरा मानाचा, मानाचा संविधानाला, मुजरा मानाचा करतो मी संविधानाला, मुजरा मानाचा करतो 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 संविधानाला. जय भारत, जय संविधान. थँक्यू सो मच. जय भारत जय संविधान. या ठिकाणी दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय भगवान साळवेदादांनी पहिल्या शाहिरीसाठी 500 रुपयाचं धम्मदान दिलेलं होतं. धन्यवाद. यानंतर मी जास्त बोलत नाही, आपल्याला कार्यक्रम छान करायचा आहे. पुढचे आमचे विदर्भीपंचे गायक आहेत विशाल, यांना बोलावत आहे. सुंदर नवीन असा गीत आपल्या कानावरती पडेल. विशाल लवकर. सर्व महापुरुषांच्या विचारांना तेवार अभिवादन आणि आपल्या सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम. जय भीम. एकदा जोरात आवाज होऊ द्या, जय भीम. कपट नीतीच्या शकुनेचा डाव जे मांडत आहे, कपट नीतीच्या शकुनेचा डाव जे मांडत आहे, म्हणूनच बुद्धाच्या धर्तीवरती रक्त आज सांडत आहे.
कपट नीतीच्या शकुनेचा डाव जे मांडत आहे, म्हणूनच बुद्धाच्या धर्तीवरती रक्त आज सांडत आहे. जे विसरले बुद्धाला ते आपापसात भांडत आहे, आणि जे नमले बुद्धाला ते सुखात नांदत आहे. जर आवडलं असेल तर खरंच काळ्या होऊन जागा. जातीला पातीला विषारी नीतीला, जातीला पातीला विषारी नीतीला बाजूला हटवलं. शाहू राजांनी काय केलं, माझ्या शिवरायांनी काय केलं, बाबासाहेबांनी काय केलं? अरे शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, आणि आनंदाने नांदत होते आमचे हिंदू आणि मुसलमान. जातीला पातीला विषारी नीतीला बाजूला हटवलं. मग काय केलं? शाहूंनी फुलेंनी आंबेडकरांनी या देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी आंबेडकरांनी या देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी आंबेडकरांनी या देशाला नटवलं. जातीला पातीला विषारी नीतीला बाजूला हटवलं. जातीला पातीला विषारी नीतीला बाजूला हटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. देशाला नटवलं. या देशाला नटवलं. देशाला नटवलं. देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. आपण सगळे जातीभेदीमध्ये विभागलोय. या जातीनं देशाचा केला या खात, या जातीनं देशाचा केला या खात, या जातीनं देशाचा केला या खात, या जातीनं देशाचा केला या खात. नाही ठेवला माणूस माणसात, नाही ठेवला माणूस माणसात. जनाजनातील मना मनातील हो, जनाजनातील मना मनातील अंतर मिटवलं. जनाजनातील मना मनातील अंतर मिटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. देशाला नटवलं. या देशाला नटवलं. देशाला नटवलं. देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. शाहूंनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. या महापुरुषांचे विचार जपण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. हे जे बाबासाहेबांनी संविधान दिलं, हे संविधान आपण जपण्यासाठी इथे जमले आहोत. म्हणून एक सांगतो, आपल्या वाढदिवसाला गिफ्ट, पेढे, बुके, शाल, श्रीफळ देण्यापेक्षा एक संविधान द्या. फक्त एक संविधान द्या. एवढं पुढे चालून तर मी म्हणतो, आपल्या मुलांच्या शाळेच्या बॅगेत एखादं संविधान ठेवा, एखादं शिवरायांचं पुस्तक ठेवा. आम्ही कलाकार तर आम्ही सांगून जाऊ, पण तुमच्या पिढीला घडवण्याचं काम हे तुमचं. भीमा घटनाकार ठरला या देशाचा, भीमा घटनाकार ठरला
विचारी नीतीला बाजूला हटवलं, जातीला पातीला विचारी नीतीला बाजूला हटवलं. शाहूनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. शाहूनी फुलेंनी शिवरायांनी देशाला नटवलं. शाहूनी फुलेंनी आंबेडकरांनी या देशाला नटवलं. शाहूनी फुलेंनी शिवरायांनी या देशाला नटवलं. शाहूनी फुलेंनी आंबेडकरांनी या देशाला थँक्यू. वेळ झालेला आहे, त्यामुळे जी पुढची प्रस्तुती आहे, माईक चेक करा, लेपल माईक चेक करा. दोन मिनिट. यानंतर जी पुढची प्रस्तुती आहे, आपल्यापैकी सर्वजण राजगृहावरती गेलेला असेल, ज्या ठिकाणी आदरणीय साहेबांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला रमाईचा संसार सगळा दिसले तुम्हाला. तो संस्कार, कारण हे जे आहे शिवाजी मंदिर हे सेंटर पॉइंट आहे. इकडे BIT चाळ, जिथं बाबासाहेबांचं 22 वर्ष वास्तव्य होतं, इकडे राजगृह त्यांचं निवासस्थान, इकडे चैत्यभूमी आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अजरामर वाक्य बोललं की माझं एक भाषण आहे, भीमरावची 10 भाषणं, भीमरावांचे भीमराव करडक, ती कासारवाडी बाजूला आहे. त्यामुळे हे शिवाजी मंदिर हे सेंटर आहे. त्यामुळं रमाईचा जो संघर्ष आहे बाबासाहेबांबरोबरचा, तो संघर्ष नाट्य रूपात सीमाताई पाटील आपल्यासमोर सादर करत आहेत. आणि हा अत्यंत भावस्पर्शी हा नाट्य सोहळा आहे. त्याला सोहळा म्हणता येणार नाही, पण जे सादरीकरण आहे ते अत्यंत उत्कट असं आहे. त्यामुळे आपण कोणतेही गडबड गोंधळ न करता या नाट्याचा आपण आनंद घ्या, त्यातून आपण उद्बोधन घ्या. मी विनंती करतो कलाकारांना की आपण ते सुरू करावं. काय दादा, काय सूचना आहेत त्या त्यांच्या बघा. आणि शिवाजी मंदिरच्या सभागृहाचे व्यवस्थापन यांना विनंती आहे की थोडासा AC कमी करायला सांगत आहेत लोक. AC जरा कमी करा, टेक्निशियन कोणी असतील त्यांना. प्रसाद नागावकर यांनी अगोदरच्या गाण्याला 500 रुपयाचं धमदान दिलेलं आहे, धन्यवाद. संदेश दा, लेपल चालू चेक करायचे आहेत का डायरेक्ट ओके, चलो. खूप छान संदेश. पहिल्यांदा आपण कार्यक्रम करतो एकत्र. संदेश साऊंडसाठी जरा जोरदार टाळ्या. आम्ही विक्रोळीतले रहिवासी आहोत. जोरदार टाळ्या, जोरदार. अखंड विश्व पूजते रमाला, अखंड विश्व पूजते रमाला, अखंड विश्व पूजते रमाला, करुणी मुद्रा मानाचा. अखंड विश्व पूजते रमाला, करुणी मुद्रा मानाचा. जीवन अर्पण तिने घडविला, शिल्पकार संविधानाचा. अखंड विश्व पूजते रमाला, करुणी मुद्रा मानाचा. अखंड विश्व पूजते रमाला, करुणी मुद्रा मानाचा. जीवन अर्पण तिने घडविला, शिल्पकार संविधानाचा. जीवन अर्पण तिने घडविला, शिल्पकार संविधानाचा.
भीमराव बॅरिस्टर झाले 1923 साली. भीमराव बॅरिस्टर झाले परदेशातून एप्रिलमध्ये भारतात परतून आले. परदेशातून एप्रिलमध्ये भारतात परतून आले. भारतात परतून आले. भारतात परतून आले. भारतात परतून अरे रम्या, आले. ए रम्या, अरे 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 झालं काय? इकडे ए मामा, मामासनी बोलव. मामा. अरे तू काय इकडे ये. महिला मंडळ या लवकर. समजेसनी बोलव. अरे येऊ दे समजेसनी, येऊ दे मग समजेसनी सांगतो. आले का आली समजे? आली समजी आली. अरे थांबा, मी काय बोलतोय त्याकडे आता ध्यान द्या. मी आता रमाताईंच्या घरी जाऊन आलोय आणि मला असं कळलंय बाबासाहेब परदेशातून बॅरिस्टर होऊन येत आहेत. चला येणार आपल्याकडे पटापट तयारीला लागावं लागेल. ते तू तेवढं फुलांचं बघून घे आणि मामासला साफसफाईचा सांग. कारण तू बाहेरकडे बघ ते रांगोळी व्यवस्थित काढतेत की नाही. येणार आपल्याकडे. चला अरे किती येळ तिकडेच घालवताय. झालं की नाही समजत? झाले त्या रांगोळी बिंगोळी काढून झाले समजी तयारी झाली. साफसफाई झाली. फुलं बिलं आणली समजी. रांगोळ्या काढून झाल्या. आता जरा ध्यान ठेवा बाबासाहेब कुठल्या क्षणी येतील. अहो येतील काय ते बघा आले. बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर. लोकांनी आपल्या राजाचे उत्साहानं स्वागत केले. लोकांनी आपल्या राजाचे उत्साहानं स्वागत केले. या घटनेचे शब्द रमाच्या कानावर दिले. या घटनेचे शब्द रमाच्या कानावर दिले. धन्याचे दर्शन घेण्यासाठी रमाईला झाली घाई. धन्याचे दर्शन घेण्यासाठी रमाईला झाली घाई. नीट के एकही लुगडी घरात सापडले नाही. नीट के एकही लुगडी घरात सापडले नाही. शाहूजीने जरीचा पेटा दिलेला बिन सत्काराला. शाहूजीने जरीचा पेटा दिलेला बिन सत्काराला. तोच नेसुनी रमा निघाली पतीची स्वागत करण्याला. तोच नेसुनी रमा निघाली पतीची स्वागत करण्याला. धन्याचं स्वागत करणी हसून तिने मनाशी ठरविले. धन्याचं स्वागत करणी हसून तिने मनाशी ठरविले. धन्यास पाहता अश्रू आले डोळ्याचे पितूर झाले. धन्यास पाहता अश्रू आले डोळ्याचे पितूर झाले. पतिरायाच्या आठवणीने हो पतिरायाच्या आठवणीने घास न गिळला अन्नाचा. पतिरायाच्या आठवणीने घास न गिळला अन्नाचा. जीवन अर्पण तिने घडविला शिल्पकार संविधानाचा. जीवन अर्पण तिने घडविला शिल्पकार संविधानाचा. जीवन अर्पण तिने घडविला शिल्पकार संविधानाचा. उठ उठ रामू, माझे रामू. रामू कशी आहेस तू? बेसाव साहेब. आणि हे काय रामू, तू आधी का नाही आलीस? सर्वात शेवटी का आलीस? साहेब माझ्या आधीपासून खूप सारी लोक आतुरतेने तुमची वाट बघत होते. त्यांना प्रथम संधी देणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी सगळ्यात शेवटी आले. आणि हे काय, तू माझ्याकडे का पाहत नाहीस? तुझी नजर माझ्या पायाकडे का? साहेब तुम्ही साऱ्या दीनदलितांचं, बहुजनांचं, गोरगरिबांच्या उद्धाराचं तुमच्या हाती कंकण बांधले. मी तुमची धर्मपत्नी आहे. त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी माझी नजर तुमच्या पायाकडे वळवली. असं होय. मला वाटलं तू मी आल्या आल्या माझ्याकडे काहीतरी मागशील.
हट्ट करशील, तक्रार करशील. तक्रार? आता तक्रार कसली साहेब? या सावलीनं वादळाला वचन दिलं सोबत करण्याचं. साहेब, मला आता कितीही कष्ट पडो, मला फक्त आणि फक्त तुमच्या विजयासाठी जगायचंय. खरंय रामू. रामू, अगं तुझी साथ मला अतिशय महत्वाची आहे. तुला सांगू रामू, रामू, आपला हा समाज अजून सुद्धा गुलामीतच जीवन जगतोय. रामू, अगं गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तरच तो बंड करून उठेल. अगं म्हणजे माणसानं 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगावं. बरोबर आहे. अगं रामू, रामू, मला या बहुजन समाजासाठी खूप काय करायचंय. इथल्या शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, स्त्रियांसाठी. त्यांचे अनेक प्रश्न मला रात्रभर भेडसावत असतात ग रामू, तुला माहिती आहे. आणि जर का मी हे करू शकलो नाही ना रामू, तर रामू मी स्वतःला गोळ्या घालून घेईन. नाही नाही, पाया पडते तुमच्या, पण असं वाईट साईड बोलू नका हो. माझा जीव अगोदरच लई घाबरतो बघा. अगं वेडी कुठली, असं घाबरून चालेल का? तू तर माझी शूर वाघिनेस वाघीन. बरं बरं, आता खूप गोड बोलून झालं. तुम्ही खूप दमला असाल, खूप दूरचा प्रवास करून आलात. मी न्याहारीची तयारी केली, 2 घास खाऊन घेता? हो हो, भूक तर खूप लागली आहे. आणि रामू, मला माहिती आहे तू नक्कीच माझ्या आवडीचं काहीतरी केलं असणार. चल चल, वाढ मला. चला. अखंड विश्व पूजते रमाला करुणी मुद्रा मानाचा. अखंड विश्व पूजते रमाला करुणी मुद्रा मानाचा. जीवन अर्पण तिने घडविला शिल्पकार संविधानाचा. जीवन अर्पण तिने घडविला शिल्पकार संविधानाचा. साली आगमन झाले छकुल्याचे. 1924 साली आगमन झाले छकुल्याचे. राजरत्न हे नाव ठेवले आपल्या सुंदर बाळाचे. राजरत्न हे नाव ठेवले आपल्या सुंदर बाळाचे. गोरा गोरा रंग तयाचा बाळ देखण्या डोळ्याचे. गोरा गोरा रंग तयाचा बाळ देखण्याचे. कसे तळ्यातून शोभून दिसते शुभ्र फूल ते कमळाचे. जसे तळ्यातून शोभून दिसते शुभ्र फूल ते कमळाचे. बाबा वाणी बाळत होते हो भव्य दिव्य कपाळाचे. बाबा वाणी बाळत होते भव्य दिव्य कपाळाचे. होता भरोसा भीमरायाला नाव धरले ते कुळाचे. होता भरोसा भीमरायाला नाव धरले ते कुळाचे. सदैव कौतुक करी आंबेडकर पोटूच्या त्या तानुल्याचे. सदैव कौतुक करी आंबेडकर पोटूच्या त्या तानुल्याचे. रमाभिमानाला आनंद झाला जीवन सार्थक झाल्याचे. रमाभिमानाला आनंद झाला जीवन सार्थक झाल्याचे. जीवन सार्थक झाल्याचे. जीवन सार्थक झाल्याचे. साहेब, आपला राजरत्न अगदी तुमच्यासारखा दिसतो हो. हो तर, छकुल आहे माझा तो. रामू, तुला एक सांगू, आपला हा राजरत्न शिकून खूप मोठा होणार आणि या जगाचे डोळे दिपवणार. साहेब, पण त्याला बाहेर घेऊन जाऊ नका बरं. का असं का बोलतेस तू? नाही म्हणजे अलीकडे सारखा ताप येत असतो राजरत्नाला. रात्र रात्र रडत असतो.
खात नाही पित नाही. आता पण बघितलं ना अंग जरा गरमच आहे, म्हणून म्हटलं तुम्ही त्याला कुठे बाहेर घेऊन जाल आणि जर त्याला कोणाची नजर लागली तर मी काय करू साहेब? अगं नजरेचं काय घेऊन बसतेस रामू? रामू, या समाजातल्या कित्येक चांगल्या वाईट नजरा माझ्याकडे असतात. बघ मला कधी काय झालंय का? नाही. आणि होणारही नाही. रामू, हा बरं, मला एक आठवलं. हा मी जरा कोर्टात जाऊ, बरं. तो पण तू राजनाकडे बघ. हा हो छकुल्या साहेब जरा लवकर या. हो, हो. नाही म्हणजे राजरत्न एकदा रडायला लागला की माझा जीव थरथर कापतो, म्हणून म्हटलं. हो रामू, मी आलोच आणि येताना डॉक्टरांनी आलोच मी. बरं, हा, बरं. तू काय दुधाचा ग्लास भरून ठेवलाय. जा. छकुल्या आता माझं बाळ आता दूध पिणार माझे राजरत्न. ओली ओली उगी 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 बाळा, उगी उगी ओली ओली उगी उगी दूध घ्यायचं ना बाळा. राजरत्न उगी 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 बाळा रडू नको बाळा, बाळा बाळा रडू नको, उगी बाळा. आता आता बाबा येतील ना बाळा. बाळा कोणीतरी साहेबांना निरोप देता का? लवकर सांगा. उगी बाळा, उगी बाळा, उगी उगी बाळा. आणि अचानक एके दिवशी बाळासह मुनिया झाला. आणि अचानक एके दिवशी बाळासह मुनिया झाला. दिवसेंदिवस त्या तापाने राजरत्न खंगत गेला. दिवसेंदिवस त्या तापाने राजरत्न खंगत गेला. राजरत्न खंगत गेला. राजरत्न खंगत गेला. कोणीतरी साहेबांनी निरोप देता का? साहेब साहेब लवकर या साहेब. छकुल्या छकुल्या आता बाबा. रामू, अगं काय झालं रामू? साहेब काय झालं? राजरत्न तुम्ही गेला, अचानक रडायला लागलं, दूधही पिलं नाही. साहेब बाळा, काय? काय होते? बघितलं बघितलं साहेब, बघा बघा, बोला बोला. बाळा 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 उठ. बाळा बाबा आले, बाळा बाळा बाबा आले. छकुल्या 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 उठ. बाबा आले बाळा, बाबा आले बाळा. छकुल्या साहेब साहेब तुम्ही बोलत का नाही साहेब? साहेब काय झालं माझ्या छकुल्याला? साहेब काय झालं माझ्या छकुल्याला? बोलत का नाही? आपल्याला सोडून गेला. माझे सुकता करदन काळाला. पावले नगिरा माझे सुकत्या करदन काळाला. झडप घालून घेऊन गेला काळ लाडक्या बाळाला. भीमरायाच्या मांडीवरती प्राण त्या बाळाचा गेला. भीमरायाच्या मांडीवरती प्राण त्या बाळाचा गेला. टाव फोडून रमा आईचा जीवच कंठाशी आला. राजरत्न तो सोडून जाता, राजरत्न तो सोडून जाता. रंग उडाला जीवनाचा, जीवन अर्पण तिने घडविला. शिल्पकार संविधानाचा, शिल्पकार संविधानाचा, शिल्पकार संविधानाचा, शिल्पकार संविधानाचा. छकुल्या छकुल्या उठ रे. छकुला माझा राजरत्न, राजरत्न. छकुला अखंड विश्व पूजते रामाला करुणी मुद्रा मानाचा. अखंड विश्व पूजते रामाला करुणी मुद्रा मानाचा. जीवन अर्पण तिने घडविला शिल्पकार संविधानाचा. जीवन अर्पण तिने घडविला शिल्पकार संविधानाचा.
रमाने खोटावर खोट विषाद दुःखाचे पचविले रमाने खोटावर खोट चिंते पायी काया सुकली तरी ठेवी हसरे ओठ चिंते पायी काया सुकली तरी ठेवी हसरे ओठ मर्दावानी संसाराची तिने हाकली हो मोठ मर्दावानी संसाराची तिने हाकली हो मोठ वादळ वाऱ्याशी ती चुंजली काळीच तीच लय मोठ वादळ वाऱ्याशी ती चुंजली काळीच तीच लय मोठ दुःखाच्या वेदनाने आतल्या आत रडत होत दुःखाच्या वेदनाने आतल्या आत रडत होत स्वहाताने मातीत पुरली चार बाळाची ती प्रेत स्वहाताने मातीत पुरली चार बाळांची ती प्रेत पर्वत फुटून गेला असता साहून ऐसे आघात पर्वत फुटून गेला असता साहून ऐसे आघात परिरमाई उभी राहिली दुःखावर करुणी मात तरी रमाई उभी राहिली दुःखावर करुणी मात दुःखावर करुणी मात दुःखावर करुणी मात परिरमाई उभी राहिली दुःखावर करुणी मात परिरमाई उभी राहिली दुःखावर करुणी मात हे रम्या रम्या सगळ्या अरे इकडे अरे सगळ्या कुठे समजे तिकडेच आहेत काय बरं त्यांना जाऊ दे मी काय बोलतो ते लक्ष दे इकडे खाट होती ती कुठे अरे रमाईताईंची तब्येत खूप बिघडली त्यांना आता दवाखान्यात घेऊन गेले ते कुठल्याही क्षणी येतील खाट आणि तर पहिली ती आणि तिथं खुर्ची बी असेल ती बी आण तो दिन 27 मेचा असा उगवला वाईट अन तो दिन 27 मेचा असा उगवला वाईट अन तो दिन 27 मेचा असा उगवला वाईट कारुण्याच्या पुतमेचा किती जागला शेवट कारुण्याच्या पुतमेचा किती जागला शेवट किती जागला शेवट किती जागला शेवट किती जागला शेवट कोणीतरी साहेबांना निरोप देता का सांगा तुमची राम वाट बघते साहेब साहेब लवकर या साहेब 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 लवकर या साहेब कोणीतरी निरोप वसईला
गुंतले का कामाचा वसईला ओझाऊन बाबा गुंतले का कामात कारमाची मिळतात त्यांना आले वायू वेगात रामू साहेब रामू मी आलोय रामू साहेब. रामू मी आलोय रामू साहेब, तुम्ही- हो रामू आलोय उठ उठ. साहेब. मुलीला पुढे पाणी दे. आता मला सोडून कुठं पण जाऊ नका. नाही रामू मी कुठेही नाही जाणार रामू आता माझ्या जवळच हो राहा. हो रामू. गात धन्याची बघत रमाई खेळलेली अंतुरणात बात धन्याची बघत रमाई खेळलेली अंतुरणात भीमराव आले या निरूपाने उठून बसली खटकात भीमराव आले या निरूपाने उठून बसली खटकात उठून बसली खटकात उठून बसली खटकात साहेब हा बोल रामू. आता मला सोडून कुठं नाही जाऊ नाही नका. रामू मी कुठे जाणार नाही. माझ्या जवळच राहा. हो रामू हो रामू मी तुला कुठे सोडून जाणार नाही रामू 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 बोल रामू मी कुठे सोडून जाणार रामू तू लवकर बरी होणार रामू मी आत्ता डॉक्टरांना घेऊन येतो नाही नाही साहेब तू अजिबात घाबरू नको रामू तू अजिबात घाबरू नको मला डॉक्टर काही नको. असं वेड्यासारखं नको बोलू ना रामू रामू अगं तुला किती त्रास होतो तू साहेब हा, बोल. तुम्हाला आठवतं हो रामू मी एकदा तुमच्याकडे पंढरपूरला घेऊन जाण्याचा हट्ट हो केला रामू होता. हो तेव्हा तुम्ही माझ्यावर खूप रागावला होता. हो आठवतं तुम्हाला? आठवतंय मला तुम्ही म्हणाला होता रामू मी तुझ्यासाठी एक असं नवीन पंढरपूर निर्माण करेन की जिथे लोक देवाची नाही तर अस्मितेची पूजा करतील. साहेब तुमच्या जोडीनं त्या पंढरीचं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती पण आता ती इच्छा अधुरी ठेवून मी शेवटच्या प्रवासाला निघाले. साहेब असं नको ग बोलू रामू असं नको ग बोलू रामू असं नको बोलू रामू रामू मी तुला नेहमी दुःख देत गेलोय रामू तू खूप हाला पेटा दुःख सहन केलं मी तू घाबरू नको मी तुला मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडे दाखवेन तू अजिबात घाबरू नको नाही रामू साहेब नाही हो साहेब मी मरणाला अजिबात घाबरत नाही. साहेब मी खूप जणांचे मृत्यू माझ्या डोळ्यांना अगदी जवळनं बघितले. माझे आई बाबा आपले रामजी बाबा आपली मीरा आत्या आणि आपली 4 बाळं साहेब रमेश गंगाधर इंदू आणि आपला राजरत्न साहेब मी मरणाला अजिबात घाबरत नाही साहेब. रामू रामू कसं सांगू तुला रामू रामू अगं तुझी साथ मला गरजेची आहे का तुझी गरज आहे का मला रामू तुला माहित आहे तुला जर का काही झालं ना तर मी एकटा पडेन रामू मी एकटा पडेन अगं मी तुला कसलं सुख देऊ शकलो नाही रामू या गोष्टीचं मला फार दुःख होतं रामू फार दुःख होतं रामू रामू तू नेहमीच हाला तुष्टा गरिबी केलीस पण कधी माझ्याकडे कसलाच हट्ट केला नाहीस ना कोणती वस्तू मागितली नाही रामू तू मी परदेशात असताना रामू इकडे तू संसाराचा गाडा एकटीने ओढलास ग रामू एकटीने ओढला आणि त्याची झळ मला कधीच पोचू दिली नाही रामू रामू तुला जगायचंय माझ्यासाठी शेवटपर्यंत रामू मी नाही जगू शकणार रामू मी नाही जगू साहेब शकणार रडू नका साहेब साहेब रडू नका. रामू मी नाही जगू शकणार तुम्हाला सोड साहेब ऐका तरी साहेब बोल रामू या जिद्दी आसवाना आवरा साहेब रडू नका साहेब कारण
कारण महामानवाला स्वतःचे डोळे असतात पण स्वतःची आसवं नसतात हो. ही सारी आसवं माझ्या डोळ्यात का साहेब. तुम्हाला खूप मोठं व्हायचंय अजून साहेब. यशवंताला खूप शिकवा. यशवंता 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 रडू नको बाळा. बाळा साहेबांची काळजी घे बाळा. आणि आणि बाळा साहेबांसारखंच खूप मोठं हो. साहेब साहेब मला वचन द्या. मला वचन द्या साहेब. हा रामू, मी तुला वचन देतो रामू, वचन बोल. मला वचन द्या साहेब. बोल रामू, वचन देतो तुला मी, बोल. या समाजाला गुलामगिरीतून मुक्त करा. तुमचं स्वप्न पूर्ण करा साहेब. तुमची रामू तुमच्या सोबतच आहे सदैव. मला वचन द्या साहेब. मला वचन द्या. साहेब या समाजाचा आधार होऊन जगा. आणि साहेब त्यांची माय साहेब. शेवटचा अभिमान घेतला तो रमाईचा हाती हात. त्या क्षणी मालवली किरण रमाईची मालवली किरण रमाईची ज्योत. लाईट बंद करा हॉलच्या. साहेब दार उघडा. साहेब दार उघडा की साहेब. साहेब दार उघडा. साहेब साहेब दार उघडा. साहेब दार उघडा. 4 दिवस झाले तुम्ही स्वतःला कोंडून घेतलंय. दार उघडा की साहेब. दार उघडा. दार उघडा साहेब. दार साहेब आमची शपथ आहे तुम्हाला. दार उघडा साहेब साहेब दार उघडा साहेब. साहेब तुमची रामू दारात उभी आहे. सारा समाज तुमची वाट बघतोय साहेब. दार उघडा साहेब. दार उघडा. वी द पीपल हा क्लायमॅक्स आज आम्ही मध्यंतरापर्यंत आणलेला आहे. कारण आजचा जो कार्यक्रम आहे याच्यासोबतच आपल्याला संविधानाला सन्मान करण्याचा आहे. त्यामुळे मी संपूर्ण रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांना मी विनंती करतो, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण आता जो पुरस्काराचा कार्यक्रम आहे तो इथे घ्यावा. आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांना हे विनंती करत आहेत आमच्या सगळ्या लोकांकडून की आपणही वरती यायचं आहे.
त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम आम्ही सुरुवात करीत आहोत. याच्यानंतर तो संविधान सन्मान आहे. आता ज्यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेत ज्यांनी सांगता का आता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ज्यांनी निभावली ते कला शिक्षक आहेत. कसारा हायस्कूलमध्ये ते कला शिक्षक आहेत. जे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी पदवी घेतलेली आहे आणि व्यक्तिचित्रकार आहेत आणि अभिनय तुम्ही त्यांचा पाहिलेला आहे. त्यामुळं हे आहेत सुनील सूर्यवंशी सर आणि बाकी कलावंताची मी ओळख करून देईन नंतर. पण यानंतरचा जो आहे दुसरा भाग जो आहे तो संविधानाची गौरवगाथा असाच महानाट्य आहे, पण तो शाहिरी स्वरूपात आहे. त्यामुळे तो अजिबात चुकवू नका. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की जेवढ्या लवकर आपल्याला जर आटोपता आलं तर तो आपल्याला सादर करता येईल. धन्यवाद. हॅलो. रिपब्लिकन विद्यार्थी सेना आयोजित संविधान सन्मान सोहळ्यामध्ये मी सर्व मान्यवरांचं रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांनी आत्ताच या महानाट्याचा आस्वाद घेतला. माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून या सगळ्या कलावंतांचं कौतुक करावं, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व जीवनपट यांनी या नाट्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे. त्यामुळे या सर्वांचं या मागची जी किती मेहनत आहे त्या मेहनतीचं कौतुक निश्चितपणे करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहोत आणि या मध्यंतरानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवरती एक महानाट्य सादर होणार आहे. त्यामुळे कुणीही आपली जागा सोडू नये, या हॉलमधून जाऊ नये अशी संयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो. अवघ्या 5 मिनिटात या ठिकाणी स्टेजची सर्व अरेंजमेंट संपन्न होईल आणि त्यानंतर आपण या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वामध्ये प्रवेश करणार आहोत. मी रिपब्लिकन सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, आदरणीय मनीषाताई आंबेडकर आणि आदरणीय अमन आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं आपण टाळ्याच्या कडकडाटात या ठिकाणी सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, मनीषाताई आंबेडकर आणि युवा नेते ऍडव्होकेट अमन आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. हा कार्यक्रम रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता मी या ठिकाणी सर्व रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती करेल की आपण या ठिकाणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुंबई कमिटीचे सर्व पदाधिकारी यांनी मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे सर्व नेते, महाराष्ट्र नेते, त्यामध्ये आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुशील सूर्यवंशी सर, प्राचार्य सुनील वाकेकर सर, युवराजजी बनसोडे, आदरणीय राम गायकवाड साहेब, विनोदजी मोरे, लक्ष्मण भगत, आदरणीय जगन्नाथ बाबा, वसंतजी कांबळे, आदरणीय बाबा गायकवाड साहेब, गजाननजी तांबे, भगवान साळवी, आदरणीय हनुमंतांना पपूल आणि ऍडव्होकेट प्रशांत अभंग. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक महत्वाची व्यक्ती विनोद मोरे आणि आदरणीय लक्ष्मण मोरे साहेब, लक्ष्मण भगत साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचे सुनील वाकेकर सर यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, आदरणीय मनीषाताई आंबेडकर आणि ऍडव्होकेट अमन आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करायचं आहे आणि
सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी केवळ आंबेडकर कुटुंबाच्या वतीनं या महापुरुषांना अभिवादन करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. आदरणीय रामभाऊ तायडे यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावर यायचं आहे. यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचं अर्थात उद्देशिकेचं वाचन या ठिकाणी करणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्वांनीच या संविधान प्रास्ताविकेच्या सरनाम्याच्या वाचनासाठी आपल्या जागेवरती उभा राहायचंय. आपण सर्वांनी या ठिकाणी संविधान प्रास्ताविकेचं अर्थात उद्देशिकेचं वाचन या ठिकाणी करण्यासाठी आपला उजवा हात या ठिकाणी पुढे करायचा आहे आणि सर्वांनी आपण या ठिकाणी सामूहिक प्रास्ताविकेचं वाचन या ठिकाणी करूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत, स्वतः प्रत अर्पण करत आहोत, स्वतः प्रत अर्पण करत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या या सरनाम्यामध्ये या देशातील प्रत्येक शोषित, पीडित, उपेक्षित घटकाला सामाजिक न्याय, सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय देण्याचं अभिवचन या संविधानानं दिलेलं आहे. त्यामुळेच की काय आज आपण सगळी माणसं या ठिकाणी सन्मानाने जीवन जगतोय. सगळ्याच जाती धर्माच्या, सर्वच लिंगाच्या माणसांना देखील या देशामध्ये समानतेची संधी संविधानानं उपलब्ध करून दिलेली आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानासाठी किती कष्ट उपसलेत यापूर्वीच्या आपण नाटिकेमधून या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी किती कष्टातून, किती गोष्टींचा त्याग करून या संविधानाची निर्मिती केलेली आहे. आणि त्यामुळेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा समतेचा विचार घेऊन रिपब्लिकन सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब हे महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सेनेच्या वतीनं नव्या राजकीय समीकरणाला घेऊन तुम्हाला आम्हाला सामाजिक न्याय, राजकीय न्याय आणि आर्थिक न्याय
बहाल करण्यासाठी झटत आहेत। यामुळेच मी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, आदरणीय अमन आंबेडकर साहेब, आदरणीय मनीषाताई आंबेडकर यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत। रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतोय। मी सर्व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, ऍडव्होकेट अमन आंबेडकर साहेब आणि आदरणीय मनीषाताई आंबेडकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा। हा सन्मान रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय। सर्व सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा, रिपब्लिकन सेनेचा, रिपब्लिकन सेनेचा, ऍडव्होकेट अमन आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो, मनीषाताई आंबेडकर तुम आगे बढ़ो। भाऊ थोडं मागे सरक अजून थोडं हात नको हात काढ दो हात काढ। अरे बरोबर आहे दादा, सरळ उभा राहा, सरळ उभा राहा, थोडं फास्ट खाली घ्या। हा इकडे बघा सगळे, अरे लवकर लवकर प्लीज। थँक्यू। धन्यवाद साहेब। आज देशभरामध्ये आपण परिस्थिती बघतोय की आंबेडकरी समुदायाचा माणूस इथल्या प्रत्येक शोषित, पीडित, वंचित घटकांचा हक्काचा लढा लढत आलेला आहे, परंतु सातत्याने हाच समूह या ठिकाणी सत्ता संपत्तीपासून वंचित राहिलेला आहे आणि त्यामुळेच या समाजाला पुन्हा एकदा आत्मभान देण्यासाठी, पुन्हा एकदा स्वाभिमानानं या समाजाला आपले राजकीय हक्क प्रस्थापित करता यावेत यासाठी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पाला पूर्णत्वास नेत असताना आज या ठिकाणी आपण भारतीय राज्यघटनेच्या 100व्या वर्षपूर्तीनिमित्त हा संविधान सन्मान सोहळा या ठिकाणी मुंबईमध्ये आपण आयोजित केलेला आहे। रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय विवेकजी बनसोडे, महाराष्ट्राचे महासचिव तथा मुंबई अध्यक्ष ऍडव्होकेट आशिष गाडे साहेब, त्याचप्रमाणे मनोजजी गायकवाड, अक्षय मोरे, विशाल मोरे, राजेश गायकवाड, विनोद जाधव, अंकुश सावते, कुणाल भालेराव, प्राध्यापक प्रबोधन बनसोडे, तुषार अवचार, शुभम येडे, आशुतोष गांगुर्डे, विनोद सोनवणे, प्राध्यापक सागर गायकवाड, बालाजी सोनवणे, सतीश इनकर, नितीन गाडे, सुमित पन्नागळे, मीरा आढाव, चेतन कटारनवरे, यश गंगावणे, राकेश प्रधान या सारख्या महाराष्ट्रातल्या सर्वच सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विवेक बनसोडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांना या ठिकाणी या कार्यक्रमाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा। यानंतर मी आशिषजी गाडे यांना विनंती करतो की आपण आदरणीय मनीषाताई आंबेडकर यांना या कार्यक्रमाचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। साहेब इकडे बघाय, तेच उभं पकडा। यानंतर मी मनोज गायकवाड यांना विनंती करतो की आपण आदरणीय अमन आंबेडकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। मी विशाल मोरे यांना विनंती करतो की आपण रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विवेकजी बनसोडे यांचा या ठिकाणी सन्मान करावा।
त्याचप्रमाणे मी अक्षय मोरे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय ॲडव्होकेट आशिष गाडे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय सुशील सूर्यवंशी सर यांचा सन्मान या ठिकाणी ॲडव्होकेट तुषार अवचार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय रामभाऊ तायडे यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय अजय भालशंकर यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावर यायचं आहे. यानंतर रिपब्लिकन सेनेचे नेते आदरणीय प्राचार्य सुनील वाकेकर सर यांचा सन्मान करण्यासाठी मी नांदेड जिल्हाध्यक्ष अंकुश सावते यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्राचार्य सुनील वाकेकर सर यांचा सन्मान करावा. सर पुढे आहे सर. पुढं इकडं तुम्ही इकडून या भाऊ, तुम्ही इकडून या ना. हा हा थोडं सर इकडे या, ते पण दिसतं. हा इकडे बघा सर समोर. ठीक आहे, थँक्यू. मी राजेश गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय विनोद मोरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. मी शुभम येळे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय लक्ष्मण भगत साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. आपल्या हातच येत असेल मी चेतन कटारनवरे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय वसंत कांबळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर अंकुश सावते यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय जगन्नाथ बाबासाहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. मी सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी साहेबांच्या आदेशाने शब्दसोमनांनी स्वागत करतो. मी या ठिकाणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुंबईचे नेते आदरणीय विशाल मोरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना क्रांतिकारक जय भीम. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज तुमचे आमचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमांना तीव्र अभिवादन करतो. आज रिपब्लिकन विद्यार्थी सेना याच्या वतीने आजचा जो संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर मी जास्त काही न बोलता या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझा जास्तीत जास्त वेळ माझे नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर मी आदरणीय मनोज गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी अगदी थोडक्यात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वच महापुरुषांच्या विचारांना तीव्र अभिवादन. तसेच ही जी आयोजक टीम आहे ती संपूर्ण रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची महाराष्ट्र आणि मुंबईची टीम आहे. महत्वाचा विषय जास्त न काही सांगता तुम्हा सर्वांनाच संविधान दिनाच्या लाख लाख सदिच्छा व्यक्त करतो. आणि संविधानामुळे या देशाचा सामान्य कुटुंबातला आपण जर ठरवलं तर या आमच्यामधला विद्यार्थ्यांमधला देखील कोण आमदार होऊ शकतो, कोणी नगरसेवक होऊ शकतो, तर कोणी काय होईल. तर आपण जो काही 10% सत्तेचा वाटा घेतलाय त्या 10% किमान 2% तरी आमच्याकडे लक्ष असावं साहेब तुमचं. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी एक संकल्प केलेला आहे की आपला जो प्रत्येक उपेक्षित कार्यकर्ता आहे तो सत्तेच्या खुर्चीवरती बसला पाहिजे. त्याच्यामुळे निश्चितच
मनोज गायकवाड यांनी व्यक्त केलेली संकल्पना भविष्यात प्रत्यक्षात येईल. मी यानंतर विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आदरणीय आशिष गाडे यांनी अगदी थोडक्यात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, तुमचे माझे उद्धारकर्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई या महान पुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन. आज आमचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संविधान सन्मान सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले स्वतः आनंदरावजी आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे आमच्या मातोश्री मनीषाताई आंबेडकर, तसेच या राजगृहाचे युवराज उद्याचं नेतृत्व माननीय ऍडव्होकेट अमनदादा आंबेडकर साहेब, सन्माननीय सर्व मंच, सर्व रिपब्लिकन सेनेचे नेते, सर्व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे नेते, सर्व मुंबईचे नेते आणि सर्व बुद्धिस्ट सोसायटी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील बहुजन पंचायत समिती आणि विविध संस्थेच्या विविध संघटनेच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले सर्व हितचिंतक यांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, हा संविधान सोहळा कार्यक्रम घ्यायचं निमित्त असं की जे समाजामध्ये जनजागृतीचं काम करतात, प्रबोधनाचं काम करतात, अशा सर्व कलाकारांना, अशा सर्व समाजसेवकांना त्यांचा गौरव होणं निश्चित आहे, त्यांच्या पाठीवर थाप देणं निश्चित आहे. आणि म्हणूनच या सगळ्यांचा, कलाकारांचा सहित, या समाजसेवकांचा सहित आम्ही सर्व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने त्यांच्यावर एक गौरवाची थाप देण्यासाठी संविधान गौरव पुरस्काराचं नियोजन या ठिकाणी केलं. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व त्यांनी पिक्चर्स बनवलेत, त्यांनी समाजामध्ये प्रबोधन केलेलं आहे, समाजामध्ये जनजागृती केलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजामध्ये तेवत ठेवलेले आहेत. अशा विविध संघटनांचा आम्ही गौरव या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेबांनी एक राजकीय युती तुमच्या माझ्या हक्कासाठी केलेली आहे, तुम्हाला सत्तेत पाठवण्यासाठी केलेली आहे. त्या शिवसेनेसोबत ती युती केलेली आहे. मी साहेबांना या ठिकाणी शब्द देतो, साहेब, संपूर्ण रिपब्लिकन विद्यार्थी सेना असेल, संपूर्ण रिपब्लिकन सेना मुंबईची असेल, संपूर्ण मुंबईत असेल, महाराष्ट्रात असेल, आपण केलेल्या युतीला आपण सार्थक ठराल आणि आपले नगरसेवक येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. मुंबईमध्ये तर निश्चित तुमचे 10 नगरसेवक आम्ही निवडून आणण्याचा या ठिकाणी संकल्प करतो. मी अधिक न बोलता मी एवढंच सांगेन, संपूर्ण रिपब्लिकन विद्यार्थी सेना ही संपूर्ण रिपब्लिकन सेनेच्या पाठी ठामपणे उभी आहे आणि विद्यार्थी बळ हे रिपब्लिकन सेनेचं बळ आहे. मी या ठिकाणी घोषित करतो. मी अधिक वेळ न घेता, कारण मान्यवरांना बऱ्याच ठिकाणी जायचं पण आहे आणि बोलायचं पण आहे. तुम्ही माझा अधिक वेळ आमचे नेते माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेबांना देतो. धन्यवाद. जय भीम. मी यानंतर आदरणीय विवेक बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी अगदी थोडक्यात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्व महामानवांना मी अभिनंदन करतो आणि रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने संविधान सन्मान सोहळा जो आयोजित केला आहे त्यात आपण सर्वांनी उपस्थित दर्शवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आज बोलायचं बरंच काय आहे, पण वेळ खूप झालाय, परंतु आम्हाला संविधानाचं महत्व देखील पटवून द्यायचं होतं आणि माझ्यापेक्षा साहेब तुम्हाला जास्त मार्गदर्शन करतील. मी एवढंच बोलतो की साहेब, इंदुमिलचा लढा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने गड जिंकून दिला. इंदुमिलचा लढा रिपब्लिकन गड जिंकून दिला, भीमा कोरेगावचा गड जिंकून दिला आणि येणाऱ्या महानगरपालिकेचा गड देखील रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिंकून दिली. कारण रिपब्लिकन सेना जरी ढाल असली तरी तलवार विद्यार्थी सेना आहे. त्यामुळे तलवार जोपर्यंत चालत नाही तो ढालीचा उपयोग होत नाही. कारण समोरच्या शत्रूवरती वार जर करायचा आहे तरी तलवार तुम्हाला साहेब फार गरजेची आहे. आणि ही गरजेची अशी नाहीये, तशी नाहीये
तुम्हाला जे 10% भेटणार आहे त्यातले 3% विद्यार्थी सेनेला देऊन बघा. कमीत कमी नगरसेवक नाही निवडून आणले तर नावाचा विवेक बनसोडे नाही. आमचे सर्व विद्यार्थी आहेत साहेब, तुम्ही सांगाल तो आदेश आम्ही पाळलाय. तुम्ही म्हणले आम्ही 3 आहे, 4 आहे, 10 आहे, 15 आहे, पण साहेब आम्ही संख्येने जरी कमी असलो आम्ही 500 महाराजांचे शूरवीरांचे वंशज आहोत. ही रिपब्लिकन विद्यार्थी सेना अशी तशी नाही. भीमा कोरेगावच्या 500 महाराष्ट्रांचे वंशज आहोत आणि त्या 500 महाराजांनी 28,000 पेशवे कापले होते. आम्ही 5 जरी असलो तरी सत्तेत तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो साहेब. विश्वास ठेवा विद्यार्थी सेनेवरती. वेळोवेळी काय होतं आम्हाला डावललं जातं, पण आम्ही काय करतो वेळोवेळी कार्यक्रम घेतो, शक्ती प्रदर्शन करतो आणि पुन्हा आमची ताकद दाखवतो. पण लोक काय म्हणतात, अरे तुमची ताकद कुठं. अरे तुम्हाला दाखवली राहू तरी तुम्ही म्हणताय कुठं. कसं करायचं आता आम्हीच सांगा. तुम्ही साहेब मला सर्व विद्यार्थी म्हणले साहेब तुम्ही आज बोला, साहेबांना जरा सांगा की आमचं काय टेन्शन घेऊ नका. महामंडळ भेटलं तरी तुम्हाला भेटेल, त्या वाटा तुम्हाला भेटेल, नियोजन समिती भेटली त्या देखील तुम्हाला वाटा भेटेल. मी बोलत नाही साहेब, मी फक्त सांगतोय. फक्त तुम्ही तुमच्या भाषेत आम्हाला सांगा की तुम्हाला दिलं. आम्हाला नाही जरी भेटलं, तुमचा शब्द जरी भेटला दिलं तरी आम्हाला भेटल्यासारखे. आजपर्यंत आम्ही अपेक्षा काही केली नाही. गेली 25 वर्ष जेवढे विद्यार्थ्यांचे कार्यकर्ते आहेत तसे आहेत साहेब. आज ठिकाणी मी बोलत आहे माझ्या संघटन पुण्यावरून युवराजजी बनसोडे, हनुमंतांना भाऊ, राजे बालशंकर सर्व कार्यकर्ते आले साहेब. नाही म्हणलं तरी 5-6 गाड्या बिचारे आशिष गाड्यांनी एवढी मेहनत घेतली की विचारू नका. संविधान सन्मान सोहळा काय असतो, संविधानाचा कार्यक्रम काय असतो, संविधानाचा कार्यक्रम कशा प्रकारे झाला पाहिजे याची चांगल्या प्रकारे रचना आशिष गाड्यांनी केली. त्याबद्दल मी आशिष गाडेचे देखील आभार मानतो की मुंबईसारख्या शहरामध्ये एवढा मोठा हॉल भरवणं जोक नाहीये आणि तो त्यांनी यशस्वीता पार पाडला. त्यामुळे टाळ्याच्या गजरात या ठिकाणी आशिष गाडे, मनोज गायकवाड, विशाल मोरे आणि सर्व आमच्या विद्यार्थी टीमचे आम्ही स्वागत करतो. त्याच प्रकारे मी आपल्याला सांगतो की आपली पीपल्स एज्युकेशन सोसायटी याला जे सहकार्य करतात असे कदम पाटील साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो साहेब. मी अशी विनंती करतो की साहेब कदम पाटील साहेबांनी या ठिकाणी 2 मिनिटं सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जे उपक्रम राबवतात, जे योगदान आहे तुमचं तुम्ही या ठिकाणी सांगावं. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या सर्वांना जय भीम. आजच्या संविधान कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनंतराजे आंबेडकर साहेब, आशिषजी गाडे, विवेकजी बनसोडे आणि सर्व विद्यार्थी सेनेचा परिवार. खूपच वेळ झालेला आहे, कार्यकर्त्यांनाच बोलण्यासाठी वेळ दिला पाहिजे. तर मी उपायुक्त म्हणून गेले 5 वर्षाला पीसीआरचं काम करतोय महाराष्ट्र राज्याचा. जेवढं आम्हाला करता येईल तेवढं करतोय. 2015 मध्ये बाबासाहेबांनी ज्या साताऱ्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं त्यांच्या स्वाक्षरी आज इथं उपलब्ध आहे. त्यातून आम्हाला एक उपक्रम सुचला, त्यातूनच शाळा प्रवेश देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्याचबरोबर मातोश्री उमाबाई आंबेडकर यांचा जो घरकुलचा कार्यक्रम आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात राबवला की आपल्याला पहिलं बक्षीस भारताचं 2015 सालीच मिळालेलं आहे. आता सुद्धा अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून जो कार्यक्रम चालू आहे, विद्यार्थ्यांना मदत करणं, स्कॉलरशिपची मदत देणं इत्यादी सर्व कार्यक्रम सुरू आहेत. मला खूप जास्त बोलायचं नाही, परंतु मी बाबासाहेबांची एक गोष्ट सांगतो. बाबासाहेब रात्रभर अभ्यास करत होते, त्यांचं वाचन चालू होतं. त्यांचा नोकर त्यांना चहा घेऊन येतो, तो चहा तसाच ठेवला जातो. तो रोज सकाळी परत येतो तरी चहा त्याच ठिकाणी असतो. तो बाबासाहेबांना विचारतो की साहेब आपण चहा घेतला नाही, आपण झोपलाय नाही. तर त्यांनी सांगितलं की माझा समाज झोपला आहे म्हणून मी जागा आहे. त्यासाठी आपल्याला कष्ट करायचं आहे. सर्वांनी शासकीय योजनेचा लाभ घ्या. कृपया मी सर्वांना नम्र विनंती करतो. आर्थिक प्रगती झाली तरच आपली सामाजिक प्रगती होणार आहे. त्यामुळे सर्वांनी शासकीय योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि संपर्क करून सर्वांच्यापर्यंत ही योजना पोहोचवावी असं मी सर्वांना परत एकदा विनंती करतो. सर्वांना परत एकदा जय भीम, धन्यवाद. मी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय सुशील सूर्यवंशी सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या विचारांना प्रथमतः तिरवार अभिवादन. मंचावरील उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय आनंदराजजी आंबेडकर, मनीषाताई आंबेडकर, अमनजी आंबेडकर, मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित असलेले बंधू भगिनींनो, आजचा जो कार्यक्रम आहे संविधान जागृतीचा, या निमित्तानं आपण उपस्थित राहिलात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की शिकलेला माणूस हा हुकत नाही, परंतु आज शिकलेल्या माणसांमध्ये जी काही मरगळ आलेली आहे ती झटकून काढण्यासाठी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब गावोगावी खेडोपाडी फिरतायत आणि लोकांमध्ये बाबासाहेबांप्रती असलेलं प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःमध्ये जागृती करण्याची जी काही भूमिका असते, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत हे दाखवण्यासाठी अहोरात्र साहेब प्रयत्न करतायत. मला माहिती आहे वेळ खूप झालेला आहे. खरं तर मी फक्त साहेबांसाठी एक कलाकृती तयार केलेली आहे आणि ती समर्पित करायची होती. आज ती अजून त्यांचा टेक्निकल इश्यू आलाय, परंतु आपण थोड्या वेळाने ती वाजूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद. जय भीम. झालं का? मी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या संविधान सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. बसून घ्या, बसून घ्या. आनंदराज आंबेडकर जी साहब आगे बढ़ो. या आंबेडकर जी साहब आगे बढ़ो. वेळ भरपूर झालेला आहे. सर्व महामानवांना त्रिवार वंदन करून या इथे आज संविधान जागरचा आपण हा जो कार्यक्रम करतोय, जे 75 वर्षापूर्वी ह्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अर्पण करताना 25 नोव्हेंबर 1949 रोजी जे भाषण केलं ते आज माझ्या डोक्यामध्ये येत आहे, ते मला आठवतंय. आणि आज जेव्हा आपण संविधानाचा जागर करत असताना आज देशाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये किती योग्य पद्धतीने मांडली होती याचं खऱ्या अर्थानं आज आठवते. बाबासाहेब म्हणाले हे संविधान त्यांनी कशाभोवती गुंतलंय तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 4 गोष्टींभोवती हा संपूर्ण संविधानाचा म्हणजे निकष आहे. पण तो आज आपण पाहतो न्याय कुठेतरी आज न्यायाला कुठेतरी म्हणजे न्याय मिळतो का गरीबाला हा प्रश्न पडलेला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य या देशामध्ये किती गोष्टीच्या वेळेला आपण पाहतो की अनेक लोकांना पोलिसांच्या दमनशक्तीच्या मुळे आवाज उठवायला सुद्धा दिलं जात नाही. त्यांच्यावरती डायरेक्ट अनेक प्रकारचे कायदे करून त्यांना 1 वर्ष विदाउट एनी बेल जामीन त्यांना आत टाकलं जातं. त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवला जातो. त्यानंतर समता या इथं अजूनही आपण पाहतो जाती व्यवस्था आज दिवसेंदिवस अत्यंत घट्ट होत चाललेली आहे. समता, आर्थिक समता आता आपण पाहिलं अंबानी अडाणी अत्यंत श्रीमंत होत चाललेले आहे आणि गरीब अजून गरीब होत चालले आहे. म्हणजे आर्थिक समानता नाही, समता नाही आणि त्याचबरोबर सामाजिक विषमता आपण पाहतो. आज सुद्धा दलितांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होत आहेत, त्यांचे मुडदे पाडले जात आहेत. आणि शेवटी बंधुत्वाबद्दल काय बोलायचं. आपण पाहतो जातीमध्ये आणि द्वेष आज एवढ्या मोठ्या पराकुटीला पोहोचलेला आहे. धर्माच्या नावाखाली द्वेष पसरला जातोय, जातीच्या नावाखाली द्वेष पसरला जातोय. आणि ज्या खऱ्या अर्थानं जी बाबासाहेबांची संकल्पना होती या देशाच्या संविधानातून ती कुठेतरी मोडीत निघते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचं भाषण केलं त्या 25 नोव्हेंबर 1949 संविधान
त्या देशाच्या अध्यक्षाला सादर करत असताना त्या बाबासाहेब असं म्हणाले, संविधान किती चांगलं आहे हे राबवणारे हात किती चांगले त्याच्यावर अवलंबून आहे, आणि संविधान किती वाईट आहे हे संविधान राबवणारे हात किती वाईट आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे संविधान किती वाईट असलं तरी राबवणारे हात जर चांगले असतील तर ते संविधान चांगलं असेल, आणि संविधान किती चांगलं असलं आणि राबवणारे हात जर ते वाईट असतील तर ते संविधान वाईट असेल. अशा पद्धतीने बाबासाहेबांनी या संविधानाबद्दल भाष्य केलं. आज आपण पाहतो की ज्या पद्धतीनं या संविधानाची मोडतोड केली जाते, या संविधानाविषयी चर्चा केली जाते, संविधान बदलण्याविषयी चर्चा केली जाते, खरं म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे. जगामध्ये सर्वात मोठं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा हे संविधान बाबासाहेब आंबेडकर दिलं तेव्हा 395 कलम आणि 8 त्याच्यामध्ये त्याला सेक्शन्स म्हटलं जातं, अशा पद्धतीचे संविधान. आणि आपण पाहतो की त्याच्यामध्ये अनेक वेळेला अनेक बदल केले, आणि त्याबद्दल बाबासाहेब असं म्हणतात की प्रत्येक पिढी हे एक नवं संविधान घेऊन येते, कारण त्यांच्या नव्या आशा आकांक्षा असतात, म्हणून आम्ही बदलाला अलाव केलेला आहे. परंतु ते बदल करत असताना या संविधानाचा जे काही मूलभूत ढाचा आहे तो कुठच्याही पद्धतीने बदलता येणार नाही अशी बाबासाहेबांनी या संविधानामध्ये तरतूद केली आहे. परंतु तरी सुद्धा संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात. धर्माच्या नावाखाली या देशामध्ये संविधान निर्माण करण्याचे काही जण प्रयत्न करतात, हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. मी नेहमी सांगतो की या देशाबरोबर अजून एक देश स्वतंत्र झाला, एक दिवस आधी स्वतंत्र झाला, ज्याचं नाव पाकिस्तान, ज्याचं संविधान त्यांच्या धर्मावर आधारित होतं, त्यांच्या भाषा एक होती, त्यांची संस्कृती एक होती, आणि तरी सुद्धा त्यांची 2 शक्ल झाली, एक पाकिस्तान आणि बांगलादेश, आणि अजून काही वर्षामध्ये अजून किती शक्ल होतील ते सांगता येत नाही. आणि आमच्या देशामध्ये अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक जाती, अनेक संस्कृती, वेगवेगळ्या प्रकारची विविधता असणाऱ्या, म्हणजे जेवणापासून ते कपडे, राहणीमानापर्यंत सर्वच विविधता असणाऱ्या एवढ्या गोष्टी विविध असताना अजून हा देश एकसंघ आहे. आणि याचं एकुलतं एक कारण म्हणजे या देशाचं संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे. आणि म्हणून माझं सांगणं आहे, देशामधल्या काही धर्मवादी लोकांना, त्यांना असं वाटतंय की या देशाचं संविधान धर्मावरती असावं, आणि त्यासाठी ते त्या पद्धतीचं प्रयत्न करतायत. परंतु माझं त्यांना सांगणं आहे आपल्या सर्वांच्या वतीनं की धर्माच्या नावाखाली कुठचाही देश बनत नाही, आणि जर ते धर्माच्या नावाखाली देश बनत असते तर अख्खा मिडल ईस्ट, सौदी, दुबई, इराक, इराण हे सर्व मुस्लिम राष्ट्र आहेत म्हणून काही ते एक देश बनत नाही. त्याच पद्धतीनं अख्खा युरोप, तिथे अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत, परंतु आपल्या राज्य करणारे ब्रिटन असेल आणि पोर्तुगीज असेल, जर्मनी असेल, अनेक फ्रान्स आहेत, अनेक देश आहेत जे युरोपियन देश आहेत, ते सर्व ख्रिश्चन असले तरी एक देश बनत नाही. आणि त्यामुळं देश बनण्यासाठी धर्माची संज्ञा असू शकत नाही, तर देश बनण्यासाठी जे बाबासाहेबांनी तत्वज्ञान दिलेलं आहे, न्याय, समता, बंधुत्व, याच्यावरती खऱ्या अर्थानं देश एकत्र आज पण राहिला आणि तो पुढे राहील. एक जाता जाता सांगतो की साऊथ आफ्रिकेमधून नेल्सन मंडेला या देशामध्ये आले, सुटून आले, त्या देशाचे राष्ट्रपती झाले, आणि त्यानंतर ते या देशामध्ये आले. आणि जेव्हा जाताना या देशामधल्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की आपण या देशामधून काय घेऊन जाताय, तेव्हा त्यांनी सांगितलं मी ह्या देशातून तुमचं संविधान घेऊन जातो. अशा पद्धतीने या संविधानाचा जगभर गौरव होत असताना काही कपाळ करणारे लोक हे संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात, ही खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आणि म्हणूनच आज या रिपब्लिक विद्यार्थी सेनेच्या वतीनं हा संविधान जागरचा कार्यक्रम घेतलेला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि त्याच्याबरोबर आमच्या रिपब्लिक सेनेचे बेसिक असतील, आमच्या महिला आघाडी असतील, त्याचबरोबर आमच्या बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा,
आणि सर्व तमाम तुम्ही सर्वजण या इथे आलात आणि ह्या खऱ्या अर्थाने तुम्ही संविधान प्रेमी आहेत ते दाखवलं, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, जय भीम. धन्यवाद साहेब. या तत्पूर्वी आपल्या मंचावर उपस्थित असलेल्या काही मान्यवरांचा सन्मान तयार आहे ना. ही कलाकृती बनवण्याची एक महत्वाचा उद्देश असा आहे, साहेब महाराष्ट्रभर